लोक म्हणतात राव ही काय बारामती, म्हणलं ती बारामती आहे, ती एकमती नाही ना. आम्ही मात्र जायला तयार आहे, यायला तयार आहे. काय जे वाईट व्हायचं असेल ते अजित पवारच होईल. आम्ही तरी कुठं काय ते त्यांनीच केलं. चिठ्ठ्या मात्र ह्यांच्या येणार, घरी भेटायचेच नाही, ओळख दाखवायचे नाहीत. आता नाव माहिती नसलं तरी मी ओळखते तुम्हाला, मी ओळखते. सगळे हसतातच. कधी नव्हे ते अजित पवार पण आता हसायला लागलाय. काय तर गमतीचा भाग जाऊ द्या, फक्त बटन घड्याळाच्या तिथं. राज्यात पहिल्या क्रमांकाची सगळ्यांची डिपॉझिट जप्त केली. आम्ही पण जायचो, 1,68,000 निवडून आला, बारामतीकरांनी मला असं केलं. आणि त्याच्यानंतर जी झटका दिला 48,000. लोक म्हणतात राव ही काय बारामती, म्हणलं ती बारामती आहे, ती एकमती नाही ना. तर याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या. पण त्यामुळं लोकच्यामध्ये कुतूहल आहे किंवा असं कसं घडू शकतं. पण हरकत नाही, तो तुमचा अधिकार आहे. म्हणूनच मी म्हणलं की मागचं काय झालं ते मला काढायचंच नाही. नवी पहाट, नवी सुरुवात, नवी दिशा, या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पुढं त्या ठिकाणी जायचंय. आणि त्याच्यातूनच मला एक गोष्ट सांगायची की आपल्या मेळाव्यात उपस्थित व काही कारणांनी मेळाव्याला येऊ न शकलेल्या माझ्या सर्वच व्यापारी बांधवांना सांगायचं, तुम्ही सांगा की मी शब्द देतो की आगामी काळात या परिसराचा अधिकचा कायापालट करण्यासाठी माझे प्रयत्न असतील. तुमची साथ त्यासाठी महत्वाची आहे. मी काम केलं म्हणजे काही उपकार केलेले नाहीयेत, मी माझं कर्तव्य पार पाडलेलं आहे. पण आपण सर्वांनी एकत्रित वाटचाल केली तर सर्वांग सुंदर बारामतीचं स्वप्न आपण प्रत्यक्षात उतरू शकू असा विश्वास मला या निमित्तानं वाटतो. आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या मला पण राज्यात सगळीकडे फिरायचंय. वेगवेगळ्या पद्धतीनं मी काही वक्तव्य केल्यानंतर काही ना काही बातम्या वेगवेगळ्या ठिकाणी येतात. मी पण त्याची करमणूक माझी करून घेतो. त्याच्या संदर्भामध्ये आत्ताच कुणीतरी बातमी काल टाकली, 3 दिवसांनी बघा अजित पवार काय करणार आहे. अरे म्हणलं मलाच माहित नाही 3 दिवसांनी काय करणार आहे. ही कसे म्हणजे काही पण कंड्या पिकवण्याचं काम करतात. आज केंद्रामध्ये तुम्ही काही म्हटला तरी नरेंद्र मोदी साहेब आलेले. अमित शहा, नरेंद्र मोदींच्या हातात आज देश आहे. परवा राहुल गांधी म्हणाले कालच कोल्हापूरला की आमचं सरकार आल्यानंतर मी जातीय जनगणना करणार. ते सरकार कधी येणार आहे? पुढच्या 4.5 वर्षांनी. कारण केंद्राची तर निवडणूक नाहीये, ह्यांचं बहुमत आहे. त्याच्यावर सांगायला काय जाते, करणार. त्याच्यामुळे त्याचा अर्थ काही ह्याचा अर्थ नाही. नंतर अजून काही त्यांनी बरंच काही सांगितलेलं आहे. आज सुदैवाने आमच्या त्यांच्या ओळखी आहे म्हणूनच कांदा निर्यात बंदी आम्ही उठवायला लावली. तेलाचे सोयाबीनचे भाव चांगले कसे मिळतील, कापसाला भाव चांगला कसा मिळेल, ऊसाला भाव चांगला कसा मिळेल, दुधाला भाव कमी मिळत असले तरी त्याच्यात इन्सेंटिव्ह कसा देता येईल, दुधाची पावडर परदेशात कशी पाठवता येईल. शेवटी सगळ्या गोष्टी बारामतीकरांनो केंद्राशी निगडीत असतात. उद्याच्याला हे बाकीचे गप्पा मारतात, आमचं सरकार आलं तर आम्ही असं करू. काही करू शकत नाही. कारण केंद्र सरकारने परवानगी दिली. ते म्हणतील राव आम्ही करतोय पण केंद्र सरकार आमचं ऐकतच नाही. मग काय 5 वर्ष असं ऐकायचं केंद्र सरकार ऐकत नाही. आज आमचं महायुतीचं सरकार आलं तर आम्ही त्यांच्याकडनं कामं करून घेतोय ना. आणि मी बारामतीकरांनो शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही. सेक्युलर विचारधारा माझी आहे. मी आज देखील माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या करता बरंच काही अर्थमंत्री म्हणून करू शकलेलो आहे. कुठेही काही जर घडलं तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहतो. शेवटी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन त्यांनी राज्य कारभार केला. त्याच पद्धतीनं आम्ही राज्य कारभार करू इच्छितो. कुणी एखाद दुसरा कुणीतरी काही वेडवाकडं बोलला तर ते सरकारचं मत नाहीये. तसं बोलता कामा नये म्हणून मीच
सगळ्यांच्या देखत सांगत असतो, वाचाळवीरांची संख्या अलीकडे फार वाढलेली आहे. मी कुठेही जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं फिरत असताना कुणावर टीका टिप्पणी केलेली नाहीये. मी माझा कार्यक्रम सांगितला, माझ्या योजना सांगितल्या, उद्याच्याला मी काय करणार आहे ते सांगितलं आणि मागं काय केलं ते सांगितलेलं आहे. आज आम्ही अनेक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. इथं मला खूप जणांनी त्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा का आली चिठ्ठी, जिजाऊ भवनाकडे येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजी विक्रेते बसतात, त्यामुळं वाहतुकीस आम्हाला अडथळा होतो, त्याच्यामधील बंदोबस्त करावा, म्हणजे त्या भाजी विक्रेत्यांचा वाईटपणा अजित पवारांनी घ्यावा. आम्ही मात्र जायला तयार आहे, यायला तयार आहे. काय जे वाईट व्हायचं असेल ते अजित पवारच होईल. आम्ही तरी कुठं काय त्यांनीच केलं. चिठ्ठ्या मात्र ह्यांच्या येणार, हे असलंच आहे बघा. त्याच्यामध्ये मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की आता खरं आता व्यापाऱ्यांसाठी व्यापारी संकुलन उभारावं, त्यासाठी जागा मिळावी. आता बघा हे नेमकं सुनील शेठ निवडणूक आली की मागणी, म्हणजे कात्रीत पकडण्याचंच काम आहे गेले. इतके दिवस काय झोपा काढल्या? ह्याच्या आधी मला सांगितलं असतं, मागं लागून दट्ट्या द्यायला असता तर मी केलं असतं ना. कुणाचं केलं नाही. हे पण पत्रकार मित्र, आम्हाला पत्रकार भवन उभं करून द्या. अरे पण निवडणुकीच्या वेळेस कुठलं पत्रकार भवन? तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यात एकोपा करा. मी पत्रकार भवन उभं करून देतो आणि तुम्ही पण सगळ्या व्यापाऱ्यांनी एकोपा करा. तुम्हाला पण व्यापारी संकुलन उभं करून देतो. आता काही व्यापाऱ्यांच्या जागा असं करायचं का, ज्या व्यापाऱ्याची सगळ्यात जास्त जागा शिल्लक असेल, ऐका, तर त्यांनी मला अर्धा एकर जागा द्यावी. मी तिथं संपूर्ण माझ्या खर्चाने व्यापारी भवन बांधतो. काय वाईट आहे? अजित पवारनी काम केलं म्हणून बारामतीचा दर वाढला. मला काही बिल्डर लोकांनी सांगितलं, दादा तुम्ही तिथं केलं, आमचा दर, मी सांगायचं राहिलो, 1000-1500 रुपये स्क्वेअर फीटनं वाढला म्हणले. हा जाधवांना माहिती आहे, कारण तीच धंदा करतोय. कन्स्ट्रक्शन आहे ना, आहे की नाही बिल्डर? मला जरी मुंबईला असलो तर बरंच काही माहिती आहे, फक्त मी बोलत नाही. ज्यांनी त्यांनी करावं, शेवटी कष्ट करणं आपलं काम आहे, त्याच्याबद्दल नाही. त्याच्यामध्ये आता डॉक्टर मंडळींनी मी बोलणार आहे. आता उद्या ती कधीतरी मिटिंग आहेच. डॉक्टर मंडळींच्या तर लय जमिनी आहेत, काय सांगावं. पण तिथं पण काही दिलं मी बघतो. म्हणजे चेष्टेचा भाग जाऊ द्या, मोठे प्लॉट असल्यानंतर तिथं ओपन स्पेस ठेवावी लागती आणि त्याच्यात काही पर्सेंटेज बांधकाम तिथं करता येतं. तशा पद्धतीनं कुठं आपल्याला सोयीचं आहे ते आपण बघू. चीफ ऑफिसर रोकडेला घेऊन बसू आणि त्याच्यामध्ये काय, त्याच्यात आपलं पत्रकारांचंही बघू आणि तेही बघू आणि त्या पद्धतीनं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू. मी मगाशी सांगताना एक गोष्ट सांगायचं राहून गेलो की मी किंवा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आम्ही कुठंही काम करताना कुठलाही वेगळा हेतू मनामध्ये ठेवला नाही. आता या सगळ्या योजना आल्या, सगळ्या जाती धर्माच्या महिलांच्या करता, शेतकऱ्यांच्या करता, युवक युवतींच्या करता, सगळ्या घटकाच्या करता आणल्या. कॉलेजचं शिक्षण मुलींना, ते पण गरिबांच्या मुलींना, तेही सगळ्या जाती धर्माच्या मुलींच्या करता आणलं. आता आदिवासी समाजाच्या करता आम्ही टार्टी काढलेली संस्था आहे. मातंग समाजाने मला मध्ये सांगितलेलं होतं, मातंग समाजाचं कोणी आहे का इथं? त्यांनी बार्टीमध्ये आम्हाला अन्याय होता असं सांगितलेलं होतं, म्हणून आपण त्यांना आरटी काढून दिली. ते समाधानी आहेत. त्याच्यामध्ये मराठा आणि असा इतर समाज आहे, त्यांना सारथी काढून दिली संस्था. ओबीसींच्या करता महाज्योती काढली. आर्थिक मागास समाजाच्या करता अमृत काढलं. बंजारा समाज पण मोठा आहे, त्यांच्या करता वनआरटी काढलं. आणि वेगवेगळ्या समाजाला आम्ही महामंडळं केली. गुरव समाजाला घेतलं, वीरशैव लिंगायत समाजाला, वडार समाजाला, सुतार समाजाला, रामोशी समाजाला, ब्राह्मण समाजाला, सोनार समाज, राजपूत समाज, आर्यवैश्य समाज, नाभिक समाज, बारी समाज, तेली समाज, विणकर समाज, जैन समाज महामंडळ, जैन समाज, हिंदू खाटीक समाज, लोणारी समाज, अजून पण काही
कुंभार समाज असे काही राहिलेत ते हा लोहार सांगितलं ना मगाशी उद्या कॅबिनेटला करतो ना बाबा हा काय हा पंजाबी समाज पंजाब आहे त्याच्या संदर्भामध्ये जेवढा काही घटकाला न्याय देता येईल तशा पद्धतीचा न्याय देण्याचा प्रयत्न हा आमचा सर्वांचाच चाललेला आहे त्याबद्दल आपण विश्वास ठेवा आणि एकंदरीतच उद्याच्या काळामध्ये आपल्या राज्याला पुढे नेण्याच्या करता केंद्राचा मोठा निधी हा आपल्याला या ठिकाणी मंजूर करून आणण्याच्या करता एक तुम्ही बघा बरीच कामं तशी केंद्र सरकारकडून आपण केली एक मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मी खोटं नाही सांगत बारामतीकरांनो मनमोहन सिंग 10 वर्ष होते करता आलं नाही वाजपेयी होते नाही केलं इंदिराजी होत्या नाही केलं अनेक पंतप्रधान होऊन गेले ना पण नाही झालं आता मात्र अभिजात भाषेचा दर्जा आपल्याला मिळाला तुम्हाला काहींना लक्षात येत नाही ह्या निर्णयामुळे मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास समृद्ध सांस्कृतिक वैभव हे जगभर पोहोचलेलं आहे मराठी भाषा ज्ञान भाषा अर्थार्जनाची भाषा बनायला आता याच्यातनं मदत होणार आहे मराठी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद निर्णय घेतल्याबद्दल आम्ही पंतप्रधानांचं मंत्र्यांचं सगळ्यांचं कौतुक केलं ह्याच्यामध्ये सगळीकडे विद्यापीठात देखील त्या ठिकाणी अध्ययन कक्ष सुरू होणार आहे फार मोठा निर्णय अजून म्हणजे जे अभ्यासू व्यक्ती आहेत त्यांना त्याच्यातली गोष्ट माहिती आहे ह्या पद्धतीनं आपण पुढे चाललेलो आहे मध्ये आमच्या शेतकऱ्यांवर 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स होता तो कुणालाच काढता आला नाही मी खोटं नाही सांगत मी शब्दाचा पक्का आहे आणि खरं बोलतो आता अमितभाईंनी सांगितलं की मी काढतो मी अमितभाईंना नंतर म्हणलं अमितभाई तुम्ही काढला तर माझ्या म्हणलं माळेगावचा भाव 28.5 का 2900 FRP आहे भाव दिलाय 3600 700 रुपये जास्त तीच गोष्ट माझ्या सोमेश्वरची तुम्ही म्हणाल FRPच्या पुढे दिले मग त्याला इन्कम टॅक्स लावा 600 रुपये दिला 200 इन्कम टॅक्स 400 शेतकऱ्यांना द्या मग त्यांनी त्याच्यात पुन्हा ते म्हणले अजित तुझं बरोबर आहे मग त्यांनी काय केलं त्याच्यामध्ये जास्तीचा भाव ज्या कारखान्याचा बसत असेल काढलेला नाही रितसर बसत असेल बॅलन्स शीटवर बसत असेल त्यांनी साखर आयुक्ताला दाखवायचं साखर आयुक्तांनी ते चेक करायचं प्रशांत तुला माहिती आहे आणि चेक केल्यावर ते त्यांना पटलं तर त्यांनी सही करायची त्याच्यावर इन्कम टॅक्स लागणार नाही नाहीतर इतका इन्कम टॅक्स आपली संस्था चांगल्या चालतात म्हणून बसला असता हे काम शेवटी त्यांनीच केलेलं आहे जे केलंय ते केलंय माझ्या महाराष्ट्रात कांदा मोठ्या प्रमाणावर पिकतो कांद्याची निर्यात बंदी उठवली कांद्याचे भाव वाढले शेतकरी समाधानी झाला अशा कितीतरी गोष्टी आता लाखो कोटीची कामं चाललेली आहेत परवा पहिल्याच कॅबिनेटला तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर वाढवण बंदर 75 पाऊण लाख कोटीचं मंजूर केलं पाऊण लाख कोटी मेट्रोला आपल्याला मुंबईच्या मेट्रोला 50% रक्कम मिळते अंडरग्राऊंड मेट्रो परवा मी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केलं नॅशनल हायवे आता जरी आम्ही ते क्रेडिट घेत असलो तरी पालखी मार्ग कोणी मंजूर केला नितीन गडकरी साहेबांनी कुणी सांगितलं मोदी साहेबांनी आज एवढा मोठा पालखी मार्ग बरं लोकांना मोबदला एवढा चांगला मिळाला की पालखी मार्गाच्या आजूबाजूच्या लोकांच्या जमिनीचे दर वाढले अशा कितीतरी वंदे भारत ट्रेन किंवा आपल्याकडनं आता ट्रेन पुढे चालली किती वर्ष झाली हो बारामतीची ट्रेन कुणी बसायचंच नाही ती इतकी हळू चालायची की आपण पळत सुटलो तरी ट्रेन मागे राहायची ना आपण पळून पुढे जायचो ती ट्रेन मला आठवतंय बारामतीकरांनो नीट आठवा जाफर शरीफ साहेब आलेले होते रेल्वे मंत्री तेव्हा करायचं ठरलं होतं तिथपासून पडली ती आत्ता काम सुरू झालं शेवटी मी काही निर्णय घेतले मी कुणाला दुखवण्याकरता निर्णय घेतले नाही मी राज्याचं भलं व्हावं आपल्या मतदारसंघाचं भलं व्हावं
आपल्याकडं कोट्यावधी रुपयाच्या योजना याव्यात. तुम्हाला मी महाराष्ट्रात फिरतो त्यावेळेस सांगतो. आता सकाळी ह्याला मकरंदाबाकडे होतो, त्याच्याकडे काहीतरी 4,000 का 4,500 कोटीची कामं केली. मामाकडे काहीतरी असं 4-5 हजार कोटीची कामं, कुणाकडे 2,500 कोटी, 3,000 कोटी, 2,000 कोटी. अहो तुमच्या बारामतीमध्ये 8,500 कोटीची कामं झाली ना. कशाला म्हणतात 8,500 कोटी रुपये? कुठल्या आमदारांनी स्वतःच्या मतदारसंघात एवढी कामं केली नाही? आज तुझा दादा आहे, बटन दाब तेव्हा दादाला कळेल. त्याच्या संदर्भात आमचं एवढंच म्हणणं आहे, अजून पण आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्यात. घरकुलं करायची, म्हणजे गरीब लोकांच्या करता बारामतीतले खूप काही गोष्टी, अजून काही सुविधा तुम्हाला वाटतात की ह्या इथं केल्या पाहिजेत. आपण तुम्हाला किती लोकांनी बघितलं, मी बऱ्याचदा सांगितलं, तुम्ही फॉरेस्टमध्ये गेला होता का? तिथं काय काय केलंय मी बघायला. तिथं बोटिंग जे केलेलं आहे, तिथं आता मोर वगैरे दिसतात, हरणं दिसतात, तिथं वेगवेगळ्या प्रकारचे अनेक पक्षी पाहायला मिळतात. तिथं अॅम्फी थिएटर केलेलं आहे, 1 नंबरचं अॅम्फी थिएटर केलेलं आहे. नाही, ती बस ती सुरू नाही झाली, ती आम्ही सुरू केली, कारण ती दाखवायची. कारण अजून आमच्या नरेंद्रभाई गुजरातींनाच माहित नाही नक्की काय कामं झाली, त्याच्यामुळं सुरुवात केली. म्हणलं आधी पाहिलं, कारण तुम्हीच सांगितलं. ते पुस्तक बघताना मलाच माहिती नाही एवढी कामं झाली. हा पडत कुठला? हा, देशी गायींच्या करता आम्ही 50 रुपये केलं ना. देशी गायींचं ब्रीड हे लुप्त होत चाललेलं आहे. ते टिकलं पाहिजे पुढच्या पिढीकरता. ते सगळ्यात आरोग्याला चांगलं आहे. देशी गाईचं तूप आपण त्या ठिकाणी विकायला गेलो तर 2,500ला जातं, 2,500 रुपये किलो. आणि संकरित गाईचं तूप 500 रुपये किलो, इतका फरक आहे. देशी गाईच्या गोमूत्रामध्ये देखील त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी औषधी होऊ शकतात, शेणातनं देखील बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. आणि म्हणून मध्ये मी कालच्याच कॅबिनेटला त्याच्यामध्ये देशी गाई जे गोशाळा करतील त्यांना 50 रुपये गाई मागे आम्ही ते चारण्या, म्हणजे त्यांना खुराक देण्याकरता, खाण्याकरता देणार, हिरवा चारा देण्याकरता. अशा पद्धतीनं अनेक गोष्टी आपण समाजाच्या करता त्या ठिकाणी केलेल्या आहेत. पुढेही आपल्याला करत राहायचंय. आणि हे एकदा मी अचानक तुम्ही फार कमी वेळात बरेच जण आलाय, तरी अजून बरेच जण इथं दिसत नाहीत मला, पण त्यांनाही सांगा की ह्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि पुढेही आपल्याला त्याच्यात भरच घालायचं काम करायचंय. अशा पद्धतीनं आपल्याला बारामतीचा सर्वांगीण विकास करायचा आहे. आज बारामतीच्या दुकानामध्ये किती मुलं मुली कामाला आहेत, कितीतरी मुलं मुली कामाला आहेत. आज कितीतरी लोकांना ह्याच्यातनं रोजगार मिळालेला आहे. ही पण गोष्ट आपण नाकारू शकत नाही. आणि मी आत्ताच तुम्हाला सांगतोय, हे सुशोभीकरण केलंय ना, तिथं पार्किंगला पण जागा केलेली आहे. तुम्ही बघा, इम्तियाज रोडच्या मध्ये रोड अख्खा मोका राहतो. काही ठिकाणी मी शॉप केलेले आहेत, ते शॉप पण आम्ही देणार आहे, त्याच्यातनं आम्ही पैसे घेणार आहे आणि तेच सगळे पैसे कलेक्ट करून त्याच्यातनं हा सगळा मेंटेनन्स करणार. कारण आता अर्थमंत्री मी आहे म्हणून पैसे दिले आणि म्हणून सगळे फुटपाथ सगळं काही बसायला चकाचक झालं. परंतु उद्या लँडस्केपिंग, पाणी मारणं, स्वच्छता ठेवणं, कुठं काही तुटलं फुटलं तर रिपेअर करणं, ह्यालाही पैसे लागणार ना. तर त्या ह्याच्यातून जे पैसे मिळतील त्याच्यातून आपण ही सगळी कामं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा पद्धतीनं आपलं सगळ्यांचं काम चाललेलं आहे. त्याला तुमची सगळ्यांची साथ आहे आणि राहिलेली पण कामं करण्याची धमक आणि ताकद ही निश्चितपणे आपल्यामध्ये आहे. हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही, हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आज आपण कमी वेळामध्ये आम्ही आमच्या बारामती व्यापारी महासंघाला आणि ती बारामती मर्चंट असोसिएशनला बोलवलं आणि त्यांना विनंती त्या बाबतीमध्ये केली आणि तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला
मी अनेकांची नावं घेऊ शकलो नाही कारण बरीच लोक इथं आहेत, पण सगळे प्रतिष्ठित अनेक नागरिक इथं उपस्थित राहिले, पत्रकार मित्र उपस्थित राहिले, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देखील देतो. आता जेवण देखील आहे, आपण जेवणाचा पण आस्वाद घ्यावा. ते जेवण माझ्यातर्फे का कुणातर्फे? माझ्यातर्फेच आहे ना? अरे सांगा ना, माझ्यातर्फे सांगा ना तसं. त्याच्यामध्ये माझ्यातर्फे एक बरं झालंय. पूर्वी काय व्हायचंय, पवाराकडनं जेवणही मिळायचे नाही, काहीच मिळायचं नाही. पवार भेटायला पण यायचे नाही. कुठं काहीतरी झालं तरी तेवढा मी एवढा कधीतरी भेटायचो, संभाजी यादी द्यायचा, चला इकडे भेटायला की चाललो मी तिकडे भेटायला. किंवा शहरामध्ये तर आता साड्या मिळायला लागल्यात, भेटायला लोक लागलेत, हितगुज करायला लागलेत, डबे वाटायला लागलेत, घमिली वाटायला लागलेत. आता घमिली घेऊन कुठं ते केळवाली गंगू कुठं केळं विकायला चालली, पाठी घेऊन काय कळलं ना. पण असं सगळं व्हायला लागलं. पण त्या निमित्तानं दोन्ही बाजूचे पवार यायला लागली घरी, त्याचं काय ती बरं झालं ना. जरा सारखी नुसतीच मतं घ्यायची, घरी भेटायचेच नाही, ओळख दाखवायचे नाहीत. आता नाव माहिती नसलं तरी मी ओळखते तुम्हाला, मी ओळखते. सगळे हसतातच. कधी नव्हे ते अजित पवार पण आता हसायला लागलाय. काय तर गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु ठीक आहे. त्याच्यातनं बारामतीकरांना समाधान मिळते ना, चांगलं आहे. जे काही आहे आणि कोण देतं साड्या, कुठं काय हाय म्हणून देतं, नसतं तर कुठलं दिलं असतं. त्याच्यावर मिळते तर घ्या, सोडू नका. फक्त बटन गाड्याच्या तर हा सायकल नाही, सायकली मी पण वाटत होतो. ते उगीच काहीतरी संतोष सांगू नको. मी आता तिकडं जरा इकडं आलोय म्हणून ती मी त्याच्यात नसतो, नाहीतर आम्ही पण सायकली वाटल्यात, बऱ्याच सायकली त्या ठिकाणी दिल्या. हा अरे घड्याळाला मतदान द्यायला सांगितलंय ना, त्याच्यामध्ये एवढंच सांगतो, घड्याळाला मतदान करा. तुमच्या मनातला उमेदवार घड्याळाचं चिन्ह घेऊन उभा राहील. आता तुमच्या मनात कोण आहे ते मला सर्वे करून बघावं लागेल. तर ऐका